नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आपण बघा 1 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर म्हणजे सोमवार ते रविवार या दरम्यान जेवढे काही महत्त्वाचे चालवण्याचे प्रश्न होतील बघा, तर ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. फक्त फास्ट पद्धतीने प्रश्न आणि उत्तर अशा पद्धतीचे हे प्रश्न आपण या ठिकाणी करणार आहोत. इथून पुढे प्रत्येक सोमवार ते रविवार जेवढे काही चालवण्याचे प्रश्न बनतील बघा, तर ते आपण रविवारी कव्हर करणार आहोत. आता हे सुरू करणार आहोत आपण, म्हणजे आठवड्याचे जेवढे काही चालवण्याचे प्रश्न असतील तर ते फास्ट पद्धतीने प्रत्येक सोमवारी आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत. आजपासून आता सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे बघा. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. प्रश्न पहिला आहे, 12व्या प्रो कबड्डी लीग म्हणजेच PKLचा विजेता कोण ठरला आहे? तर लक्षात असू द्या, दबंग दिल्ली हा विजेता ठरला आहे. उपविजेता ठरला आहे पुणेरी पलटण. पुढचा दुसरा प्रश्न आहे, भारताचा सर्वात वजनदार दळणवळण उपग्रह कोणता आहे? तर भारताचा सर्वात वजनदार दळणवळण उपग्रह आहे पर्याय क CMS-03. आता कोणत्या रॉकेटद्वारे प्रक्षेपण करण्यात आले याचं? तर बाहुबली, नाव लक्षात ठेवायचं आहे. बाहुबली या रॉकेटद्वारे याचं प्रक्षेपण हे करण्यात आलेलं आहे. नाव लक्षात ठेवायचं आहे बाहुबली. जे काही रॉकेट होतं बघा, तर त्या रॉकेटला त्यांनी आता बाहुबलीचं नाव देण्यात आलेलं आहे. LVM-3 या रॉकेटद्वारे त्याचं प्रक्षेपण म्हणजेच बाहुबली. पुढचा तिसरा प्रश्न आहे, भारताची पहिली महिला आंतरराष्ट्रीय रेसर कोण ठरली आहे? तर डायना पुंदोले पुण्याची आहे. डायना पुंदोले ही भारताची पहिली महिला आंतरराष्ट्रीय रेसर ही ठरलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, 11वा फाईड बुद्धिबळ विश्वचषक 2025चा हे जे काय आहे तर त्याचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? तर पणजी, गोवा या ठिकाणी फाईड बुद्धिबळ विश्वचषक 2025चं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. एक प्रश्न तुमच्यासाठी, फाईड बुद्धिबळ विश्वचषकाला खालीलपैकी कोणाचं नाव हे देण्यात आलं? खालीलपैकी नाही तर कोणत्या भारतीय खेळाडूचं नाव हे देण्यात आलेलं आहे? कमेंट करून सांगायचं आहे. रोहन बोपन्ना यांनी निवृत्ती घेतली असून ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर ते आहेत बघा टेनिस या खेळाशी संबंधित. कोणत्या खेळाशी संबंधित आहे ते? टेनिस या खेळाशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न आहे, नुकतंच अटक करण्यात आलेला सिकंदर शेख कितवा महाराष्ट्र केसरी आहे? तर तो आहे 66वा महाराष्ट्र केसरी. पंजाब पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे सिकंदर शेखला. 7वा प्रश्न आहे, फाइंडिंग होम अगेन हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? तर फाइंडिंग होम अगेन हे जे काही पुस्तक आहे तर ते लिहिलंय पर्याय ब रिचा शर्मा यांनी. कोणी? रिचा शर्मा यांनी. त्यानंतर 8वा प्रश्न आहे, छत्तीसगडच्या नव्या विधानसभा भवनाचे लोकार्पण कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. कोणाच्या हस्ते? नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्तीसगडच्या नव्या विधानसभा भवनाचे लोकार्पण हे करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, इस्रोने विकसित केलेल्या LVM-3 रॉकेटला कोणते नाव देण्यात आलेले? मगाशी आपण पाहिलं तर त्याला बघा बाहुबली असं नाव देण्यात आलेलं आहे, बाहुबली. पुढचा प्रश्न आहे, भारतातील 94 रामसर स्थळ खालीलपैकी कोणते ठरले आहे? तर गोगाबिल तलाव हे भारतातील 94 रामसर स्थळ ठरलेलं आहे. काही दिवसांपूर्वी उदयपूर सरोवर आणि गोकुल जलाशय या दोघांना रामसर स्थळाचा दर्जा प्राप्त झाला होता. त्यानंतर संख्या झाली होती 93 आणि आता 94 ठरलेलं आहे गोगाबिल तलाव, जे की बिहारमधील आहे. पुढचा प्रश्न आहे, 13व्या ICC महिला ODI विश्वचषक 2025चा विजेता कोण ठरला आहे? तर विजेता ठरला आहे आपला भारत. उपविजेता ठरला आहे दक्षिण आफ्रिका. यावर एक स्पेशल व्हिडिओ आपण कव्हर केलेला आहे, ICC महिला ODI विश्वचषक. तो आपण नक्की पाहावा, त्यामध्ये सर्व MP पॉइंट्स आपण कव्हर केले आहेत. पुढचा प्रश्न, युनेस्को क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रॉनॉमी हे कोणत्या शहरास घोषित करण्यात आलेले आहे? तर पर्याय ड लखनौ शहराला युनेस्को क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रॉनॉमी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. पुढचा 5वा प्रश्न आहे, टॉप ॲग्री फूड पायोनियर पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? तर संजीव कपूर यांना टॉप ॲग्री फूड पायोनियर पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, युरोपियन बुद्धिबळ क्लब 2025 मध्ये डी गुकेशने कोणते पदक पटकावले आहे? डी गुकेश आणि दिव्या देशमुख दोन्ही नावं लक्षात ठेवायचं. डी गुकेश आणि दिव्या देशमुख या दोघांनी पर्याय सुवर्ण पदक पटकावलेलं. कशामध्ये? युरोपियन बुद्धिबळ क्लब 2025 मध्ये. पुढचा प्रश्न आहे, T20 इतिहासातील सर्वाधिक लांबीचा 6 हा कोणी मारला आहे? तर T20 इतिहासातील सर्वाधिक लांबीचा 6 मारला आहे टीम डेव्हिड यांनी. किती? 129 मीटर लांबीचा. किती? 129. कोणत्या देशाचा खेळाडू? ऑस्ट्रेलियाचा.
फलटण डॉक्टर प्रकरणी कोणाच्या नेतृत्वात SIT स्थापन करण्यात आलेली आहे? तर ज्या ठिकाणी संपदा मुंडे आत्महत्या केलं होतं बघा, फलटण डॉक्टर संपदा मुंडे, तर त्या डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी SIT नेमण्यात आली आहे आणि या SITचे अध्यक्ष आहेत बघा पर्याय ड तेजस्वी सातपुते, IPS तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वामध्ये SIT ही स्थापन करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिल्या केबल सस्पेन्शन ग्लास ब्रिजला कोणते नाव देण्यात आलेले आहे? तर बजरंग सेतू असं नाव देण्यात आलेलं आहे. ऋषिकेश उत्तराखंड या ठिकाणी तो उभारण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, राज्यात कोणता आजार नोटिफायबल डिसीज म्हणून घोषित करण्यात आला आहे? तर कुष्ठरोग हा जो काही आजार आहे बघा, तर तो नोटिफायबल डिसीज म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. म्हणजे काय, तर याद्वारे बघा रुग्णांचीही आता नोंद केली जाणार आहे. लक्षात ठेवायचं आहे, यानुसार रुग्णांची नोंद केली जाणार आहे. पुढचा प्रश्न आहे, मिलन 2026 हा बहुराष्ट्रीय नौदल युद्ध सराव कोठे आयोजित केला जाणार आहे? तर तो विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी मिलन 2026 हा बहुराष्ट्रीय नौदल युद्ध सराव आयोजित केला जाणार आहे, ज्यामध्ये 55 युद्धनौका समाविष्ट होणार आहेत इतर देशांच्या मोठमोठ्या, ते देखील लक्षात ठेवायचं आहे. पहिल्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या देशाने घेतली आहे? तर रशिया या देशाने पहिल्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे. बुरेवेस्टनिक असं त्याचं नाव आहे, बुरेवेस्टनिक. क्लच बुद्धिबळ 2025चं विजेतेपद कोणी पटकावलं आहे? तर मॅग्नस कार्लसन. मॅग्नस कार्लसनने पटकावलेलं आहे क्लच बुद्धिबळ 2025चं विजेतेपद. कोणत्या देशाचं आहे? नॉर्वे देशाचा आहे. खालीलपैकी कोणत्या देशाने 4 उंदरांना मिशनवर पाठवलेले आहे? तर चीन या देशाने बघा 4 उंदरांना अंतराळ मिशनवर पाठवलेलं आहे. मिशनचं नाव लक्षात ठेवायचं आहे, शेंजुऊ 21. शेंजुऊ 21 असं या मिशनचं नाव आहे. 3 अंतराळवीर देखील समाविष्ट आहेत मध्ये, 3 अंतराळवीर आणि 4 उंदीर. ह्युनुमो 5 क्षेपणास्त्र कोणत्या देशाने लॉन्च केले आहे? तर ह्युनुमो 5 क्षेपणास्त्र पर्याय ड दक्षिण कोरिया या देशाने लॉन्च केलेले आहे. मनीष गुप्ता यांची कोणत्या देशातील भारताचे राजदूत म्हणून निवड झाली आहे? तर आयर्लंड, पर्याय ब आयर्लंड या देशातील भारताचे राजदूत म्हणून मनीष गुप्ता यांची निवड ही झाली आहे. फाईड बुद्धिबळ विश्वचषकाचं नाव कोणाच्या नावावर ठेवण्यात आलंय? मगाशी आपण पाहिलं होतं, तर विश्वनाथन आनंद यांच्या नावावर ठेवण्यात आलेलं आहे फाईड बुद्धिबळ विश्वचषकाचं नाव. पुढचा प्रश्न आहे, भारत कोणत्या देशातून 8 चित्त्यांची एक तुकडी आणणार आहे? तर बोत्सवाना या देशातून 8 चित्त्यांची तुकडी ही भारत आणणार आहे. 2022 साली नमिबिया या देशातून 8 चित्ते आणण्यात आले होते. दक्षिण आफ्रिकेतून 2023 साली 12 चित्ते आणण्यात आले होते, लक्षात असू द्या. पुढचा आहे, अत्यंत गरिबी निर्मूलन करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे? केरळ हे अत्यंत गरिबी निर्मूलन करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे. कोणते राज्य इतर राज्यातून येणाऱ्या वाहनांवर हिरवा कर हा लावणार आहे? तर उत्तराखंड हे जे काही राज्य सरकार आहे बघा, तर ते इतर राज्यातून येणाऱ्या वाहनांवर हिरवा कर किंवा ग्रीन टॅक्स लावणार आहे बघा, ग्रीन टॅक्स, लक्षात असू द्या. भारतीय हॉकी फेडरेशनला 2025 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली आहेत? तर 100 वर्ष. यावर्षी भारतीय हॉकी फेडरेशनने बघा शताब्दी वर्ष म्हणून साजरं केलेलं आहे, लक्षात ठेवायचं, शताब्दी वर्ष. 100 वर्षे त्याला पूर्ण झालेली आहेत. स्थापना झाली होती 1925 साली किंवा 1925 साली. पुढचा प्रश्न आहे, 11वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव कोठे आयोजित केला जाणार आहे? तर तो केला जाणार आहे चंदीगड या ठिकाणी. कोठे? चंदीगड या ठिकाणी 11वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव. नुकतंच कोणी संरक्षण महालेखा नियंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर विश्वजित सहाय यांची संरक्षण महालेखा नियंत्रक म्हणून नियुक्ती ही करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, भारतीय अनुदान सहाय्याने बहुजातीय त्रिभाषिक शाळा कोठे बांधण्यात आली? तर भारतीय अनुदानाच्या सहाय्याने श्रीलंका या देशामध्ये बहुजातीय त्रिभाषिक शाळा ही बांधण्यात आली आहे.
पुढचा प्रश्न, तंबाखूवर जनरेशन बॅन लावणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे? तर तंबाखूवर जनरेशन बॅन लावणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे मालदीव. लक्षात असू द्या, मालदीव. ट्रिपल ॲनिमेशन साध्य करणारा देखील जगातील पहिला देश आहे मालदीव आणि तंबाखूवर जनरेशन बॅन लावणारा देखील पहिला देश ठरला आहे मालदीव. खालीलपैकी कोणता देश भारतात आपला पहिला राजदूत नेमणार आहे? तर पर्याय एक अफगाणिस्तान हा जो काही देश आहे बघा, तर तो भारतात आपला पहिला राजदूत नेमणार आहे. लक्षात असू द्या, तालिबानचं सरकार आल्यानंतर अफगाणिस्तानचा पहिलाच राजदूत असणार आहे, तालिबानचं सरकार आल्यानंतर. पुढचा प्रश्न, किरण देसाई यांची कोणती कादंबरी 2025 बुकर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट झालेली आहे? तर पर्याय द लोनेनेस ऑफ सोनिया अँड सनी ही जी काही कादंबरी आहे बघा, तर या कादंबरीसाठी किरण देसाई यांची ही कादंबरी पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट झालेली आहे. लक्षात असू द्या. या अगोदर द इनहेरिटन्स ऑफ लॉस या पुस्तकासाठी त्यांना 2006 साली बुकर पुरस्कार प्राप्त झालेला आहे किंवा 2006 साली बुकर पुरस्कार प्राप्त झाला या कादंबरीसाठी. भारतातील चित्त्यांसाठी तिसरे घर कोठे विकसित केले जाणार आहे? तर पर्याय नवरादेही अभयारण्य जे मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. तर या ठिकाणी भारतातील चित्त्यांसाठी तिसरे घर हे विकसित केले जाणार आहे. या अगोदर दोन कोणकोणते आहेत? गांधीसागर अभयारण्य, कुनो राष्ट्रीय उद्यान हे दोन घर असून चित्त्यांसाठी तिसरं आता असणार आहे नवरादेही अभयारण्य. पुढचा प्रश्न, QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग आशिया 2026 मध्ये कोण प्रथम स्थानावर आहे? तर पर्याय ब युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँगने पेकिंग विद्यापीठाला मागे टाकत ही पहिल्या क्रमांकावर ठरलेली आहे. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग आशिया 2026 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग ही प्रथम क्रमांकावर आहे. WJP कायदा नियम निर्देशांक 2025 मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? तर भारत हा 86व्या स्थानावर आहे. कितव्या? 86व्या. WJP कायदा नियम निर्देशांक 2025 मध्ये या अगोदर 79व्या क्रमांकावर होता. पुढचा प्रश्न, त्रिशूल 2025 त्रिसेना युद्ध अभ्यास कोठे आयोजित करण्यात आला? वरीलपैकी सर्व म्हणजेच गुजरात, राजस्थान आणि उत्तर अरबी समुद्रातील समुद्री क्षेत्रात त्रिशूल 2025 त्रिसेना युद्ध अभ्यास हा आयोजित करण्यात आलेला आहे, ज्यामुळे पाकिस्तान हा खूप घाबरलेला आहे. 8वा प्रश्न आहे, खालीलपैकी आर्य महासंमेलन 2025 आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन 2025 आयोजन हे करण्यात आलेलं आहे. IMP आर्य समाजाच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त आणि स्वामी दयानंद सरस्वती यांच्या 200व्या जयंतीनिमित्त. लक्षात असू द्या, आर्य समाजाच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त आणि स्वामी दयानंद सरस्वती यांच्या 200व्या जयंतीनिमित्त याचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. भारतीय वंशाचे जोहरान ममदानी कोणत्या शहराचे महापौर बनले आहेत? न्यूयॉर्क या शहराचे महापौर बनले आहेत जोहरान ममदानी. लक्षात असू द्या, जे भारतीय वंशाचे आहेत. जगातील सर्वात मोठ्या पुरातत्व संग्रहालय GEM म्हणजेच ग्रँड इजिप्शियन संग्रहालय, नाव लक्षात असू द्या, ग्रँड इजिप्शियन संग्रहालय म्हणजे GEM चं उद्घाटन कोठे करण्यात आलेलं आहे? तर पर्याय क इजिप्त या देशामध्ये याचं उद्घाटन हे करण्यात आलेलं असून हे जगातील सर्वात मोठं पुरातत्व संग्रहालय आहे. पुढचा प्रश्न, सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर महाराष्ट्र हे सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. लक्षात असू द्या. कोणासोबत करार झाला आहे? तर इलॉन मस्क यांच्या स्टारलिंक सोबत, स्टारलिंक या कंपनीसोबत बघा महाराष्ट्र सरकारचा करार झालेला आहे. पूर्वी प्रचंड प्रहार 2025 युद्ध सराव कोणत्या राज्यात आयोजित केला जाणार आहे? तर पूर्वी प्रचंड प्रहार हा युद्ध सराव पर्याय अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आयोजित केला जाणार आहे. पुढचा प्रश्न, इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंजवर पहिल्या सोन्याचा व्यवहार कोणी पूर्ण केला? तर स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI ने इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंजवर पहिला सोन्याचा व्यवहार हा केला आहे. आशियाई युवा क्रीडा स्पर्धा 2025 भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर यामध्ये भारताने एकूण 48 पदके जिंकली आहेत. किती? 48 पदके. लक्षात असू द्या. सर्वाधिक चीन या देशाने जिंकले आहेत. इस्रो आणि नासाचा पहिला संयुक्त उपग्रह निसार आहे, हे एक लक्षात असू द्या. तर हे निसार केव्हा कार्य सुरू करणार आहे असा प्रश्न होता, परंतु त्यांनी बघा 7 नोव्हेंबर 2025 पासून त्याने आपलं कार्य हे सुरू केलेलं आहे. लक्षात असू द्या, इस्रो आणि नासाचा पहिला संयुक्त उपग्रह निसार
ज्याने कार्य सुरू केलं आहे 7 नोव्हेंबर 2025 पासून. पुढचा प्रश्न, नुकतंच भारताने कोणत्या देशाला मानवतावादी मदत पाठवली आहे? पर्याय ड, पर्याय अ, ब दोन्ही. जमैका आणि क्युबा या 2 देशाला भारताने मानवतावादी मदत ही पाठवलेली आहे. पुढचा प्रश्न, स्वच्छ सर्वेक्षण 2025 नुसार देशातील सर्वात घाणेरडे शहर कोणते ठरले आहे? तर मदुराई हे स्वच्छ सर्वेक्षण 2025 नुसार देशातील सर्वात घाणेरडे शहर ठरलेले आहे. लक्षात असू द्या, सर्वात स्वच्छ शहर इंदोर ठरलेलं आहे. कितव्यांदा? 8व्यांदा ठरलेलं आहे, 8व्यांदा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता देश जगातील पहिला कॅशलेस देश बनला आहे? तर स्वीडन हा जो काही देश आहे बघा, तर तो जगातील पहिला कॅशलेस देश बनला आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये कोणता दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात आला? तर 7 नोव्हेंबर हा जो काही दिवस आहे तर तो महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. प्रथम 2017 साली आयोजित करण्यात आला होता. कारण काय? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेतील पहिला दिवस म्हणून 7 नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, हरियाणा महिला आयोग 2026 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर शेफाली वर्मा हिची हरियाणा महिला आयोग 2026 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणत्या राज्याशी संबंधित आहे शेफाली वर्मा? हरियाणा राज्याशी संबंधित आहे. फायनल मॅच मध्ये सामनावीर पुरस्कार जिंकणारी महिला आहे बघा, अंतिम सामन्यामध्ये सामनावीर पुरस्कार जिंकणारी. पुढचा प्रश्न, पारादीप फॉस्फेट्सने खालीलपैकी कोणास ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे? तर भारताचे माजी प्रशिक्षक आणि क्रिकेटपटू राहुल द्रविड यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे पारादीप फॉस्फेटने. पुढचा प्रश्न, वैश्विक नेतृत्वासाठी कोणत्या राज्याने AI इनोव्हेशन हब हे लॉन्च केले आहे? तर तेलंगणा राज्य सरकारने वैश्विक नेतृत्वासाठी AI इनोव्हेशन हब हे लॉन्च केले आहे. पुढचा प्रश्न, UAE देशातील भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर दीपक मित्तल यांची UAE देशातील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती ही करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वोत्तम सहकारी संस्थांमध्ये कोणती संस्था ही प्रथम क्रमांकावर आहे? पर्याय अ, अमूल. अमूल ही कंपनी जगातील सर्वोत्तम सहकारी संस्थांमध्ये प्रथम क्रमांकाची संस्था आहे. पुढचा प्रश्न, सक्षम संघात स्थान मिळवणारी पहिली भारतीय पॅरा तिरंदाज कोण ठरली आहे? शीतल देवी ही सक्षम संघात स्थान मिळवणारी पहिली भारतीय पॅरा तिरंदाज ठरली आहे. पुढचा प्रश्न, देशातील पहिले न्यायालयीन शहर कोठे बांधले जाणार आहे? तर पर्याय क, कोची केरळ या ठिकाणी देशातील पहिले न्यायालयीन शहर हे बांधले जाणार आहे. पुढचा प्रश्न, प्रिन्सेस ऑफ ऑस्ट्रेलियस अवॉर्ड 2025 ने कोणास सन्मानित करण्यात आले? पर्याय ड, सेरेना विल्यम्स यांना प्रिन्सेस ऑफ ऑस्ट्रेलियस अवॉर्ड 2025 ने नुकतंच सन्मानित करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, टाइम आउट 2025च्या सर्वेनुसार आशियातील सर्वात आनंदी शहर कोणते ठरले आहे? तर आपल्या महाराष्ट्रातील मुंबई हे जे काही शहर आहे तर ते टाइम आउट 2025च्या सर्वेनुसार आशियातील सर्वात आनंदी आणि भारतातील सर्वात आनंदी हे शहर आपलं मुंबई ठरलेलं आहे. लक्षात असू द्या, जगात विचारलं तर अबुधाबी हे शहर सर्वात आनंदी शहर ठरलेलं आहे. कोणाच्या सर्वेनुसार? टाइम आउट 2025च्या सर्वेनुसार. पुढचा प्रश्न, अमेरिकेतील व्हर्जिनियाचे लेफ्टनंट गव्हर्नरपदी कोणाची निवड ही झालेली आहे? तर गजाला हाशमी या भारतीय वंशाच्या आहेत, ज्यांची बघा अमेरिकेतील व्हर्जिनियाच्या उपराज्यपाल म्हणजेच लेफ्टनंट गव्हर्नरपदी नियुक्ती ही करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, भारताचे नागरिकत्व स्वीकारलेला रायन विल्यम्स हा कोणत्या देशाचा फुटबॉलपटू आहे? पर्याय ब, ऑस्ट्रेलिया या देशाचा फुटबॉलपटू आहे रायन विल्यम्स, ज्याने भारताचे नागरिकत्व स्वीकारलेलं आहे. त्याचं कारण तर त्याला भारतामध्ये बघा खेळायचं आहे, भारतासाठी खेळायचं आहे फुटबॉलमध्ये. लक्षात असू द्या, आणि त्यासाठी त्याने ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व सोडलं आहे आणि आपल्या भारतामध्ये त्याने नागरिकत्व हे घेतलेलं आहे. 2029च्या महिला ODI वर्ल्ड कप मध्ये किती संघांचा सहभाग असणार आहे? तर एकूण 10 संघांचा सहभाग असणार आहे 2029च्या महिला ODI विश्वकप मध्ये. यावर्षी 8 महिला संघांचा समावेश होता. पुढचा आणि शेवटचा प्रश्न, कोणत्या राज्यास पीपल फर्स्ट इंटिग्रेशन अवॉर्ड 2025 ने नुकतंच सन्मानित करण्यात आलं आहे? तर हिमाचल प्रदेश या राज्याला पीपल फर्स्ट इंटिग्रेशन अवॉर्ड 2025 ने नुकतंच सन्मानित करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, आज आपण बघा एक
ते 8 म्हणजे सोमवार ते रविवार या दरम्यानचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न फास्ट पद्धतीने रिव्हिजन म्हणून आपण या ठिकाणी कव्हर केलेत। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे। आपण प्रत्येक दिवसाचे PDF जे काय आहेत बघा तर ते टेलिग्रामवर अपलोड केलेच आहेत, परंतु जर हा जम्बो PDF हवा असेल तर कमेंट करून सांगायचं आहे, आपण तो देखील अपलोड करणार आहोत। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।